तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सोमवारी जाहीर केली खेड तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची नवी सोडत। महसूल नायब तहसीलदार राम विजय, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या उपस्थितीत नव्याने झाली आरक्षण सोडत। खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात खेड तालुक्यातील गावागावातील मंडळींची हजेरी। नव्याने झालेल्या आरक्षणामुळे काही खुशी काही गम। खेड तालुक्यात अनुसूचित क्षेत्रातील 21 ग्रामपंचायतींचं सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव। शेंदुर्ली, भोरगिरी, परसूल, नायफड, दुवोली, धामणगाव खुर्द, टोकावडे, घोटवडी, खरपूड, कुडे बुद्रुक आणि आवाड या 11 गावात अनुसूचित जमाती स्त्री वर्गाकडे सरपंच पद राखीव। सुरकुंडी, साकुर्डी, शिरगाव, वांद्रा, मोरोशी, भोमाळे, डेहने, गोरेगाव, खरोशी, एकलरे या 10 गावचं सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित। अनुसूचित क्षेत्र वगळून खेड तालुक्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या 11 ग्रामपंचायती राखीव। त्यामध्ये औंढे, खरपुडी खुर्द, गारगोटवाडी, दावडी, आंबू, मिरजेवाडी या 6 ग्रामपंचायती अनुसूचित जमाती स्त्री वर्गासाठी राखीव, तर दरकवाडी, तुकाईवाडी, आडगाव, नानेकरवाडी, अहिरे या 5 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित। अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण 9 ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित असून त्यापैकी चास, निगोजे, मरकळ, शिंदे, सुपे ही 5 गावे अनुसूचित जाती स्त्री वर्गासाठी राखीव, तर कळमोडी, चिखलगाव, तिफनवाडी, वहागाव ही 4 गावे सरपंचपद अनुसूचित जाती वर्गासाठी राखीव। सोमवारी झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये 32 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित। यामध्ये 17 स्त्री वर्गांसाठी तर उर्वरित 15 गावचं कारभारी पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव। महिला आरक्षित ग्रामपंचायतींमध्ये साबळेवाडी, गोवाळीतर्फे वाडा, वाकी खुर्द, कान्हेवाडी बुद्रुक, शिरोली, रासे, मेदनकरवाडी, दौंकरवाडी, शिवे, भोसे, वाजवणे, चिजबाईवाडी, वरची भांबुरवाडी, कुरकुंडी, कान्हेवाडीतर्फे चाकण, सातकरसळ आणि जवळके बुद्रुक। नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी वरुडे, चांदोरवाडी, बिरदवडी, चांडोली, हेद्रुज, भांबोली, पिंपरी बुद्रुक, निमगाव, मोई, कडदे, वाडा, रोहकल, करंजविहिरे, कनेरसर आणि देवोशी या गावांचा समावेश। खेड तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव। यामध्ये 35 गावात सर्वसाधारण महिला आरक्षण तर 36 गावात सरपंच पद सर्वसाधारण राखीव। सर्वसाधारण स्त्री प्रवर्गामध्ये जैदवाडी, आसखेड खुर्द, वराळे, औदर, गोसासी, रानमाळा, दोंदे, देशमुखवाडी, शेलू, कमान, कडूस, वाळद, वडगाव तर्फे खेड, बोनवडी, धानोरे, होलेवाडी, गोलेगाव, पिंपळगाव, येनवे बुद्रुक, चिंचोशी, वापगाव, पिंपळगाव तर्फे खेड, कोयाळी तर्फे चाकण, पाडळी, चांदूस, सिद्धेगव्हाण, किवळे, पापळवाडी, वाकी बुद्रुक, खरपुडी बुद्रुक, तोरणे बुद्रुक, गोहिंकरवाडी, गडद, वाकळवाडी, ढोरे भांबुरवाडी आणि सावरदरी ही गावे आरक्षित। सर्वसाधारण प्रवर्गामध्ये 36 गावात सरपंच पद राखीव असून यामध्ये साबुर्डी, बीबी, बहिरवाडी, वेताळे, येनवे खुर्द, तळवडे, वाघू, मोहकल, विराम, कोळिये, वासोली, रेटवडी, सांगोर्डी, पाळू, माळुंगे, पांगरी, केळगाव, चिंबळी, कुरळी, अनावळे, शेलगाव, काळूस, बहुळ, टाकळकरवाडी, मांजरेवाडी, आकरवाडी, राक्षेवाडी, कोरेगाव बुद्रुक, कुडे खुर्द, गाडकवाडी, संतोष नगर, येलवाडी, कोरेगाव खुर्द, आंबोली, चरोली खुर्द आणि पूर या गावांसाठी राखीव। खेड तालुक्यात सर्वदूर पावसाचा जोर। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे चासकमान धरण सायंकाळी 5 वाजेपर्यंत 80.73% भरलं। चासकमान धरणातून सायंकाळी 6 वाजता 1800 क्युसेक्सने विसर्ग सुरू। सहाय्यक अभियंता शुभम सिसुंद्रे यांची माहिती। पश्चिम पट्ट्याबरोबर पूर्व भागातही पावसाची जोरदार एंट्री। भामा आसखेड धरणात 56.66% पाणी साठा। पुणे, नाशिक आणि नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक। रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली। दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी। दोन्ही महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही। एटलास कॉपको कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट घेतले म्हणून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। फिर्यादी अक्षय इंगळे यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घराच्या दरवाजावर लाथा मारून धमकावले। चाकण पोलीस ठाण्यात रोहन दौंकर, निलेश दौंकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या चौघांविरोधात गुन्हा। गणेश नानेकर यानेही एटलास कॉपको कंपनीचे काम करू नको म्हणून दिली धमकी।
आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।